म्हणणं असतं की हौशे नवशे गौशे असतात, परंतु कबड्डी स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमीच म्हणतो तिथे फक्त कबड्डीचा रसिक असतो, तिथे फक्त कबड्डी स्पर्धेसाठी आलेला रसिक प्रेक्षक वर्ग असतो। त्याच्यामुळे इथे बाकी काहीच घडत नाहीये, फक्त ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठीचा एक खऱ्या अर्थानं मोठ्या आशेने आलेला रसिक प्रेक्षक वर्ग असतो, जो कबड्डी स्पर्धा एवढी वर्ष पाहत असतो, एक आदर्श रसिक प्रेक्षक वर्ग असतो। म्हणून पुन्हा एकदा आम्ही त्यांना धन्यवाद देणार आहोत आणि स्पर्धेला मात्र सुरुवात होते। स्पर्धा सुरू होते संकल्प कन्स्ट्रक्शन वर्सेस गौतम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये। सुरेश, नक्कीच पाहायला मिळेल 0-0 वर असणारी ही कबड्डी स्पर्धा अगदी शेवटच्या ह्या टायमिंग मध्ये किती वर जाऊन पोहोचते। शैलेश मात्र परततोय, एक ऑफिशियली त्या ठिकाणी टाइम आउट। सुंदर अशा रंगांमध्ये ही स्पर्धा खऱ्या अर्थानं नटले, खऱ्या अर्थानं सजले, एक नाविन्य रूप या कबड्डी स्पर्धेला मित्रांनो लाभत आहे। आणि हीच कबड्डी स्पर्धा आज मोठ्या दिमागदारपणे या मैदानावर मात्र खेळली जाते। प्रीतम एक यशस्वी चढाई बहादर आहे। प्रीतम 10 नंबरची जर्सी ज्यानं परिधान केली, एक मध्यम उंची लाभलेला प्रीतम आता मात्र त्या ठिकाणी बाद होतो, कारण खेळ कबड्डीचा आहे, तुमच्या आमच्या आवडीचा आहे, ज्या कबड्डीनं खऱ्या अर्थानं अनेकांना खूप काही मिळवून दिलं आणि सध्या प्रसिद्धीच्या झोतात असणारा कबड्डी खेळ आहे। अनेक लहान सुद्धा कबड्डीपटू आहेत। मित्रांनो, या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अनेक वेळेला आम्ही संदेश देत असतो की क्रीडा विश्व हे खूप मोठं आहे आणि आजकाल खूप आपले तरुण देखील आहेत जे शाळांत परीक्षांमध्ये अर्थात शाळेमध्ये शिकत असतात, मग अगदी अंगणवाडी पासून ते साधारणतः डिग्री घेतपर्यंत जे आपले अनेक खेळाडू या मार्गावर असतात। मग काही तर असे असतात सकाळी उठायचं, बॅट घ्यायची आणि निघून जायचं, संध्याकाळी उठायचं, मैदानावर निघून जायचं। परंतु मित्रांनो, क्रीडा क्षेत्र हे अजून नावारूपाला तेव्हाच येईल की आपण शैक्षणिक दृष्ट्या देखील सक्षम असणं गरजेचं आहे। सामाजिक कार्यकर्ते जयंतजी मोरे, विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। सामाजिक कार्यकर्ते जयंतजी मोरे, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। तर मित्रांनो, पुन्हा एकदा त्या विषयाकडे वळतो, कारण आपले देखील अनेक लहान मुलं असतात ज्यांना खेळायची खूप मोठी आवड असते आणि ही खेळाची आवड जोपासत असताना शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे अभ्यासात देखील लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपण एक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन मग कबड्डीकडे देखील आपल्याला वळायचं आहे, जे प्रामुख्याने आपला छंद देखील जोपासणं तितकंच महत्त्वाचं आहे। जर या क्रीडा क्षेत्राकडे जरी आपण दुर्लक्ष केलं असता तर मग हे प्रो कबड्डी स्टार घडलेच नसते, मग हा सचिन तेंडुलकर देखील घडला नसता, पीटी उषा देखील घडली नसती। प्रत्येक क्षेत्राला महत्त्व आहे, परंतु बेसिक आहे जे शिक्षण आहे ते कमीत कमी आपलं होणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त होणं गरजेचं आहे, म्हणून तेही तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून येणाऱ्या भविष्यातील खेळाडू सुशिक्षित असणं देखील तितकंच गरजेचं आहे। अशी ही कबड्डी स्पर्धा आहे। अनेक या ठिकाणी पालकवर्ग आहे, प्रत्येक खेळाडूंना सर्व गुण संपन्न असणं गरजेचं आहे, सगळ्या कला त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याच्याच पैकी एक महत्त्वपूर्ण कला म्हणजे क्रीडा क्षेत्र आहे। या ठिकाणी ज्या ज्या मान्यवरांना आम्ही निमंत्रित करत असतो त्या त्या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। पुन्हा एकदा प्रीतम चढाईसाठी येतोय। सामना संकल्प कन्स्ट्रक्शन वर्सेस गौतम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये खेळला जातोय। कबड्डी खेळ आहे, कणखरता आहे, बहादुरी आहे, डॅशिंग आहे, डेअरिंग अशा विविध गुणांनी संपन्न आहे। प्रत्येकामध्ये असलेली निपुणता आहे, प्रत्येकामध्ये असलेली कला, अर्थात अनेकांचे नॅचरली खेळ असतात मित्रांनो आणि नैसर्गिक खेळ त्यालाच म्हटलं जातं, परंतु नैसर्गिक खेळ हा तात्पुरता असतो, हा टेम्पररी असतो, हा मात्र जास्त वेळ टिकत नाहीये। मग एखादा सामना खेळला की मग कुठेतरी शारीरिक अडचण मात्र त्याला येत असते, आपली शरीर मात्र त्यावेळेला साथ देत नसतं। म्हणून या स्पर्धांमध्ये प्रामुख्याने सरावाला खूप महत्त्व आहे। केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे मित्रांनो, हे करणं गरजेचं आहे।
कारण या क्षेत्रामध्ये जर आपल्याला टिकायचं आहे, कारण नाव मित्रांनो हे छोटं असलं तरी चालेल, परंतु ते स्वतःच्या हिमतीवर पाहिजे, तेव्हा कुठं किंमत आपल्याला मिळत असते. परंतु नाव हे स्वतःच्या हिमतीनं असणं गरजेचं आहे. सामना मात्र इथे 1-2 या गुणांवर आपण पाहतोय. तदनंतर होणारा सामना असेल कैवल्य 7 स्टार वर्सेस काव्या स्पोर्ट्स. या दोनही संघांना तयार करायचं आहे. कैवल्य 7 स्टार्स वर्सेस काव्या स्पोर्ट्स आपल्यासाठी सेकंड कॉल असेल. आपण तयार राहा. सुंदर एका चढाव बहादराला मात्र या ठिकाणी चारी मुंड्या चित करणं आणि अडवून ठेवणं मित्रांनो तितकं सोपं नाहीये. त्यासाठी सांघिक शक्ती महत्वाची आहे. कारण गावकरी ते राव करणार नाहीये, हाच संदेश त्यामधून मात्र येत असतो. म्हणजे अनेकांची शक्ती एकदा एकवटली ना, मग कोणतंही कठीण कार्य हे अगदी सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी पार पडलं जातं. सुंदर एक चांगल्या प्रकारचा जंप मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. परंतु येता येता राहिला, घेता राहिला. मात्र इथे एक चांगली पकड पाहायला मिळाली. गुणसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 2-3. आदरणीय अनंतजी भायरे माजी कबड्डीपटू खारामोली, विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आदरणीय अनंत भायरे एक माजी कबड्डीपटू आहेत खारामोली, आपण प्लीज व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. येथे ज्या ज्या इन्स्ट्रक्शन मित्रांनो या ठिकाणी सामनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या जातात, आपल्याला देखील या ठिकाणी रिक्वेस्ट करायची असते किंवा आपण देखील परमिशन घ्यायची असते. कारण सेम प्रो कबड्डी, एक मिनी प्रो कबड्डी आणि तशाच पद्धतीचं आयोजन आहे, तशाच पद्धतीचं या ठिकाणी नियमावली आपण पाहतोय. आणि आताच या ठिकाणी या मैदानावर देखील मित्रांनो अविनाश वाडकर यांचा सन्मान केला गेला. संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील त्या ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु अविनाश वाडकर एक कबड्डीचा हिरा म्हणायला हरकत नाहीये. प्रामुख्यानं अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये ज्यानं समर्पण केली, अनेक वर्षांचा अनुभव, अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचा अनुभव, मुख्यतः प्रशिक्षक म्हणून देखील एक चांगला अनुभव ज्याच्या पाठीशी आणि ज्याच्या गाठीशी आहे असा अविनाश वाडकर आहे. आणि स्वतःच्या गावामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीने नियोजन आयोजन कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र करत असतात. म्हणजे कबड्डी क्षेत्रामधील ही या ठिकाणी सगळी मंडळी आहे. म्हणून एक रिलेशन आहे मित्रांनो, एक नातं आहे. आम्ही नेहमीच या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यापर्यंत एक ओळ मात्र देत असतो. जरी अनेक आपले धर्म, जरी अनेक आपल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपली माणुसकीची नाती. हे माणुसकीच्या नात्यानं आपण एकत्र आलेलो आहे. म्हणून आपण एका परिवाराचे आहोत. अर्थात हा परिवार आहे कबड्डीचा आणि हाच परिवार सातत्यानं टिकून राहावा ही मात्र अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते. राज कमाने आपण देखील इकडे यायचं, स्टेजवर यायचं. राज कमाने, राज नितीन कमाने आपण स्टेजवर यायचं. आणि या ठिकाणी ही जी डाव्या बाजूची गॅलरी आहे ना, ही गॅलरी आहे स्पेशली आपण जी हाफ आहे म्हणजे अर्धी आहे, हाफ मधली पण हाफ ते आपण महिलांसाठी ठेवायचे. प्लीज आपण इकडे माना, इकडे खूप जागा आहे प्लीज. आम्हाला माहिती आहे आमचा रसिक प्रेक्षक वर्ग हा तितकाच आदर्श आहे, एक संस्कारी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार्य संस्कार आज देखील आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय आशिषजी हेदुलकर
प्लीज आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे का? आशिष हेदुलकर संघमालक आहेत, आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे. जिजा एंटरप्राइजेस या संघाचे संघमालक आहेत, विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. एक प्रथम नागरिक म्हणून खऱ्या अर्थानं सरपंच पदावर आपण खऱ्या अर्थानं कार्यशील आहात आणि आज मात्र या कबड्डी क्षेत्राच्या निमित्तानं आपण संघमालकी आपण स्वीकारलेली आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. ऑफिशियल टाइम घेतो ना तेव्हा पोचला येऊन नाही द्यायचं. तुम्हाला काय बोलायचं बोला, टाइम आउट आहे तुमच्याकडे, ते घ्या नाही. राज कमाने आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे. राज नितीन कमाने आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे, स्टेजवर यायचं आहे. रिव्ह्यू आहे. नक्कीच एक सर्व संघांना एक आशा ठेवली आहे की आपण देखील रिव्ह्यू घेऊ शकता आणि या संपूर्ण सामन्यामध्ये फक्त एकच रिव्ह्यू असणार आहे. मग एकदा का तो अनसक्सेस झाला ना मग ती संधी नसणार आहे, परंतु सक्सेस झाला तर पुन्हा एकदा संधी आपल्याला मिळणार आहे. एक पारदर्शक कबड्डी स्पर्धा आहे. या ठिकाणी थर्ड अंपायरच्या ठिकाणी आमचे अनिल राऊत ते मात्र सातत्यानंच या ठिकाणी बसलेले अगदी आल्यापासून एक मोठी जबाबदारी मात्र त्यांनी घेतलेली आहे. सामनाधिकारी म्हणून लाईव्ह नाही ना रिव्ह्यू, फक्त आपलीच माणसं लाईव्ह ठेवायला नकोची वेळ आहे. काय टाइम गेला काय रे हे कर ते कर. 5 रिव्ह्यू सक्सेसफुल 4 पॉइंट. क्या बात आहे, जबरदस्त. रिव्ह्यू आहे मित्रांनो आणि खऱ्या अर्थानं मी आत्ताच म्हटलं होतं की पारदर्शक कबड्डी स्पर्धा आहे जी कोणाचीच नाही आहे आणि जी सगळ्यांचीच आहे अशी कबड्डी स्पर्धा आहे. कारण मुरुड तालुक्याची कबड्डी स्पर्धा आहे. पुन्हा एकदा प्रीतमचा परवा देखील आपण खेळ पाहिला. एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये देखील एक चांगली खेळी प्रीतमच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी झाली होती आणि आता मात्र इथे अगदीच जाळ्यामध्ये अडकवला जातोय, पकडला जातोय आणि निश्चितपणे त्या चक्रव्यूहामध्ये अडकतोय. आणि संकल्प कन्स्ट्रक्शन वर्सेस गौतम स्पोर्ट्स ह्या दोन संघांमधील खेळ मात्र आपण पाहतो काहीशा गुणांच्या आघाडीत आणि काहीशा गुणांच्या पिछाडी. संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाचे संघमालक आहेत कैलास पाटील आणि गौतम स्पोर्ट्स या संघाचे संघमालक आहेत गोपाळ सातमकर. अशा ठिकाणी संघमालकी घेतलेली आहे आणि संघमालकांना देखील निश्चित आशा असते की आम्ही या 2 दिवसांमध्ये अव्वल ठरावं, एक बक्षीस मिळावं म्हणून नाहीये, एक नावासाठी स्पर्धा आहे मित्रांनो. परंतु आमच्या आयोजकांना देखील एक सुंदर असं त्यांच्यासाठी बक्षीस ठेवलं. अंतिम सामन्यासाठी या ठिकाणी फ्रीज आहे. जे संघमालक आहेत आपल्यासाठी, द्वितीय क्रमांकासाठी या ठिकाणी वॉशिंग मशीन आहे संघमालकांसाठी, तृतीय क्रमांकासाठी या ठिकाणी LED TV आहे संघमालक आपल्यासाठी, चतुर्थ क्रमांकासाठी LED आहे संघमालक आपल्यासाठी. म्हणजे या कबड्डी स्पर्धेमध्ये संघमालकांना देखील भरभरून देण्याचा प्रयत्न अर्थात या कबड्डी स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून मात्र झालेला आहे.
म्हणून त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। एक चहूबाजूनं या स्पर्धेचं निरीक्षण केलं, या कबड्डी स्पर्धेचं परीक्षण केलं तर नक्कीच एक आदर्श आणि दर्जेदार रायगड जिल्ह्याला खऱ्या अर्थाने एक आदर्श देणारी कबड्डी स्पर्धा मात्र ही ठरते आणि याचे साक्षीदार सर्व तुम्ही आम्ही सर्वजण आहोत। या ठिकाणी असलेला तरुण वर्ग आहे, या ठिकाणी असलेला आबालवृद्ध आहेत, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत। मित्रांनो, खऱ्या अर्थानं अजून एक प्लस पॉईंट या कबड्डीचा असा आहे की अनेक ठिकाणच्या कबड्डी स्पर्धा पाहतो रात्री 10ला सुरू होतात, सकाळी 6ला संपतात, परंतु इथे मात्र एक नवा आदर्श, नवा पैलू काढण्याचं काम हे या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं झालं। ही कबड्डी स्पर्धा 4ला सुरू झाली आणि जवळपास 12च्या आतमध्ये संपणार आहे। हा एक नवीन आदर्श रायगड जिल्ह्याला दिलाय। हे धाना गेला कुठं आलाय ना, 2 मॅच झालं मागायला तक्रार पैसा घेतला आणि गेला काही धन्यवाद। लगेच लोक काय उद्या संकल्प कन्स्ट्रक्शन वर्सेस गौतम स्पोर्ट्स सामना सुरू आहे। एक आगळी वेगळी आणि महत्त्वपूर्ण कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या माध्यमातून मात्र या ठिकाणी खेळली जाते। सामना हा मध्यंतरासाठी थांबलेला आहे। मध्यंतरपर्यंतचा स्कोअरबोर्ड आपल्या समोर आहे। एका डिजिटल स्कोअरबोर्डच्या माध्यमातून मित्रांनो जसं आपण पुढे जातोय ना तसं विज्ञान देखील पुढे चाललंय। या पूर्वीच्या कबड्डी स्पर्धांमध्ये असं पाहायला मिळत नव्हतं, मग कुठेतरी मागे टाचा उंच करून बघणारा आमचा रसिक प्रेक्षक वर्ग मग कोणाची ते बाजूला विचारायचं आणि मग त्याच्या अंदाजानुसार ती कबड्डी स्पर्धा पाहायची। आता मात्र कळतंय, दिसतंय समोर काय वाढून ठेवलंय आणि मग त्या पद्धतीने या कबड्डीचा एक चांगला मनमुराद आनंद मात्र मित्रांनो आपल्याला लुटता येतो। इकडे 14 आहे आणि इकडे 4 आहे, म्हणजेच गौतम स्पोर्ट्स या संघाकडे 14 आहे आणि संकल्प कन्स्ट्रक्शन्स या संघाकडे मात्र 4, म्हणजे तब्बल 10 गुणांची आघाडी ही आपण गौतम स्पोर्ट्स या संघाकडे पाहतोय। आणि मित्रांनो, ही कबड्डी स्पर्धा ही आपण पाहतोय एक मोठं नामकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मुरुड तालुक्याची कबड्डी स्पर्धा आहे। मी अगोदर देखील म्हटलं होतं कोणत्याही मंडळाची नाहीये, कोणत्याही एका स्पेसिफिक माणसाची नाहीये, एका स्पेसिफिक कोणत्या अशा 4 चौघांची नाहीये। कदाचित आयोजन तर करावंच लागत असतं, परंतु कबड्डी स्पर्धा ही मुरुड तालुक्याची आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या मुलांना घडवणं, आपल्या खेळाडूंना घडवणं। मग हे कुणीही असंही घडत नसतं मित्रांनो, त्यासाठी घडवावं लागतं, त्यासाठी त्यांच्यामध्ये आकार आणावा लागतो। कारण मातीच्या गोळ्याला ज्या वेळेला आकार दिला जातो ना त्यावेळेला त्याच्यातून सुबक भांडी तयार होत असतात मित्रांनो। तसाच हा खेळाडू सुद्धा असतो आणि त्याला देखील घडवण्याचं काम हे तुमच्यासारख्या महान विभूतींच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या महान जुन्या खेळाडूंच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन करायचं असतं। मग ज्यांना ज्यांना सपोर्ट करायचा आहे अशानं योगदान देणं तितकंच महत्त्वाचं आहे। मग अशा आयोजकांचं हात देखील मजबूत करणं हे आपलं देखील कर्तव्य आहे। मग कोणी प्रोत्साहनाच्या माध्यमातून, कोणी देणगीच्या माध्यमातून, कोणी अर्थात एक सपोर्ट म्हणून, कोणी श्रमदानाच्या माध्यमातून, आणि ही आपली जबाबदारी आहे। कारण इथे खेळणारे सगळे हे माझ्या तालुक्यातीलच आहेत, कोणाचे भाऊ आहेत, कोणाचे वडील असतील, अशा रिलेशन मध्ये या ठिकाणी हे खेळाडू देखील खेळत असतात। मग त्यांनाच सहकार्य आपल्याला करायचं आहे आणि ही आपल्यामध्ये आपुलकी असणं गरजेचं आहे। आपली माणसे ही आपलीच असतात आणि आपल्यासाठीच ती कष्टत असतात, म्हणून त्यांच्यासाठी सपोर्ट करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे। इथे आयोजक म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी नितीन कमाने आणि त्याच्या मित्रमंडळाने ही स्पर्धा मात्र आयोजित केली। ही कोणत्याही प्रकारच्या स्वार्थासाठी नाही, तर प्रत्येक खेळाडूच्या स्वार्थासाठी आहे, प्रत्येक संघासाठी आहे। सुंदर
पुढील संघासाठी आपण सेकंड कॉल दिलेला आहे. कैवल्य 7 स्टार वर्सेस काव्या स्पोर्ट्स या दोनही संघांना तयार राहायचं आहे. चौदा 6 म्हणजेच काहीशी आघाडी आपण गौतम स्पोर्ट्स या संघाकडे पाहतोय. तर संकल्प कन्स्ट्रक्शन आपल्याला सुद्धा काही गुणांची आवश्यकता आहे. मग हे गुण कोण भरून काढणार? अतिश मात्र या ठिकाणी जातोय. कदाचित अतिश आपल्या संघाला काहीतरी वेगळं आणि अशीच किरण दाखवणार का? मावळतीचा सूर्य म्हणाला मी आता मावळणार. मग अंधार पडणार. परंतु त्याच वेळेला एक ज्योत म्हणाली मी माझ्या परीनं उजेड देण्याचा प्रयत्न करणार. असे अनेक पणज्या मित्रांनो असतात जे ऐन संकटामध्ये आपल्या संघाला खऱ्या अर्थानं प्रकाशित करण्याचं काम मात्र करत असतात. आता मात्र हे काम कोणाच्या हातून घडणार हे नक्कीच या मैदानावर आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी प्रीतम येतोय आणि आपल्या संघासाठी एक गुण नक्कीच मिळवतोय. ही जिद्द आहे. ध्येय निश्चित केलं ना की ध्येयाच्या मागे चालण्यासाठी आपण सज्ज होत असतो. मग आपली पावले देखील त्याच दिशेनं जाण्यासाठी तयार होत असतात. आणि अशीच ही कबड्डी या मित्रांनो ध्येय निश्चित करावं लागतं. मग ध्येयाचा पाठलाग करावा लागतो. मग कबड्डी म्हणजे श्वास, कबड्डी म्हणजे ध्यास आणि कबड्डी म्हणजेच प्रवास. आणि हा प्रवास यशस्वी होण्यासाठी ध्यास गरजेचा आहे. आपल्यामध्ये गुणवत्ता गरजेची आहे. तीच आज आपण लीगच्या माध्यमातून या ठिकाणी पद्मदुर्ग ट्रॉफीच्या माध्यमातून चषकाच्या माध्यमातून मात्र ह्या वर्षाची सुरुवात केली. अर्थात 2024 पुढील संघानं देखील तयार करायचं. अर्थात सेकंड कॉल आपल्याला दिलेला आहे. आपण मात्र जय्यत तयारीत राहायचं आहे. आपण मात्र तयार करायचं आहे. जे या ठिकाणी निमंत्रित पाहुणे आहेत त्यांना विनंती असणार आहे आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपली जागा व्यासपीठावर असणार आहे. जे या ठिकाणी या स्पर्धेसाठी सपोर्ट करणारे आहेत कदाचित आमचं लक्ष नसेल, आमच्या स्वयंसेवकाचं लक्ष नसेल, आपण प्लीज या ठिकाणी व्यासपीठावर बसायचं आहे. ही आपली स्पर्धा आहे, स्वतःची स्पर्धा आहे. प्रत्येक रसिक प्रेक्षकाचा देखील या ठिकाणी आयोजकांना विचार केलाय. इथे कोणत्याही प्रकारे धुळीमध्ये आपल्याला उभं राहण्यासाठी दिलं नाहीये. इथे तर सुद्धा आपल्याला सन्मानाने व्यासपीठ दिलंय. सन्मानाने ही कबड्डी स्पर्धा पाहता येईल त्यासाठी एकूण 3 गॅलरीजची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मित्रांनो हे प्रेम आहे. ही कबड्डी बद्दल असणारी आपुलकी आहे. आणि अशाच कबड्डी स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. मैदान एक आहे. चहूबाजूने या ठिकाणी रसिक प्रेक्षक एकवटलेला आहे एक मुरुडचा आदर्श ठेवण्यासाठी. ज्या अर्थानं या जगाच्या नकाशावर एक पर्यटक म्हणून अनेक देश विदेशातून लोक येत असतात. अनेक राज्यांमधून या ठिकाणी लोक येत असतात. कबड्डीसाठी सुद्धा आपला तालुका अजून देखील प्रसिद्ध व्हावा ही मात्र एकमेव आशा नितीनजी कमाने आपल्या मित्रमंडळाने या ठिकाणी केली. सचिन सर शेवटची 5 मिनिटे का? ओके, शेवटची 5 मिनिटे सामना संपण्यासाठी. गौतम स्पोर्ट्स या संघाकडे 17 आहेत आणि संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाकडे मात्र 8 गुण आहेत. आता मात्र संकल्प कोणता करायचा आहे हे मात्र निश्चितपणे आपण ठरवायचं आहे. कोण हरणार आणि कोण जिंकणार हा याच्यामधला फरक आहे. जिंकणाऱ्यानं सावरायचं, जिंकणाऱ्यानं आवरायचं आणि हरणाऱ्यानं सावरायचं हे मात्र निश्चितपणे या ठिकाणी ब्रीद आहे. एक चांगल्या रंगसंगतीमध्ये ही कबड्डी स्पर्धा मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा काही बहादराच्या माध्यमातून निश्चितपणे केली गेली. परंतु असफल, अनसक्सेस, अपेक्षा मात्र बाद झाला. काहीच एक प्रश्नचिन्ह पडला तो संकल्प कन्स्ट्रक्शन या संघावर. संकल्प कन्स्ट्रक्शन या संघाचे मालक अर्थात कैलास पाटील आणि आपलीच ही टीम आता मात्र कुठेतरी संकटात सापडले. 18-8 असा गुणफलक आहे आणि नक्कीच गौतम
स्पोर्ट्स या संघाचे संघमालक आहेत गोपाळ सातमकर. कधी आनंदाचा क्षण येतो, कधी दुःखाचा क्षण येतो मित्रांनो. कारण सुखामागे दुःख, दुःखामागे सुख अशी ही मालिका मित्रांनो सुरू असते. कधी भरती आणि ओढती हे दोनही प्रसंग असतात. मग आनंदात हुरळून जायचं नाही आणि दुःखात खचून जायचं नाही, हे नेहमीच आपण लक्षात ठेवा. 18-8 बदली खेळाडू. आपण प्रो कबड्डीमध्ये नेहमीच टीव्हीवर पाहिलं आणि सध्याचं युग फास्ट आहे मित्रांनो. जे आत्ताच अगदीच काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी, वर्षांपूर्वी पाहिलं, टाइम आउट ओव्हर झाले, लक्षात घ्या. ते प्रत्यक्षात या मैदानावर उतरलं. शेवटची काही मिनिटे शिल्लक आहेत. 18-8 रंगतदार सामना होणार का मित्रांनो? अनेक आघाड्या आणि अनेक बिछाड्या आपण बोलता बोलता हा म्हणताना या रूपांतरित झालेल्या आहेत. मग हा प्रसंग या ठिकाणी येऊ शकतो का? ही वेळ ह्या मैदानावर येऊ शकते का? हा रसिक मनाला देखील पडलेला प्रश्न आहे. अर्थात क्वेश्चन मार्क. गरजवंत हा नेहमीच आक्रमक झालेला असतो. मग क्षेत्र कबड्डीचा असेल किंवा अजून कोणता असेल, पैकी भांबावून गेलेला गरजवंत असतो. परंतु हेच गरजवंत या ठिकाणी आपली गरज भागवणार का? की प्रतिस्पर्धी संघ गौतम स्पोर्ट्स या ठिकाणी आपली भूमिका कायम ठेवणार आणि नक्कीच ही भूमिका मात्र कायम ठेवली जाते. हातावरच्या रेषा बदलायच्या असतील ना तर मेहनतीवर विश्वास ठेवा. प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही झुकावं लागतं, इतकंच लक्षात ठेवा मित्रांनो. नशिबाचा खेळच नाहीये, प्रामुख्यानं कर्तृत्वाचा खेळ आहे, मेहनतीचा खेळ आहे. 13x10च्या मैदानावर खेळणारा हा खेळ आहे. आता मात्र इथे अशी वेगळी भूमिका घेत असताना आपण पाहतोय सुपर टॅकल्स देखील या ठिकाणी सक्सेस झाल्यामुळे अधिकचा 1 गुण मिळालाय आणि शक्तीचा खेळ, युक्तीचा खेळ, सहनशक्तीचा खेळ याच्याच साठी म्हटलं जातं. मग नेमकी आता कोणती भूमिका साकारणार? 19-11 19-11 मात्र गुणफलकावर लागलाय. दोनही संघांना आशय आहे. संतोष सर्वांनी नाही देण्यास तो आपण का करा तेल मग बाबा त्याचा 2 इथे रस्त्यामध्ये जे प्रेक्षक प्रवेशद्वारावर थांबलेत ना, इकडे या ना, खूप जागा आहे. पण अगदी आरामात कबड्डी स्पर्धा पाहता येईल. या ना प्लीज, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. या ना, इकडे बसा, तिकडे बसा, इकडे खूप जागा इकडे गॅलरीमध्ये. बसून कबड्डीचा आनंद घ्या, कारण तशी व्यवस्था अर्थातच केलेली आहे. अनेकांनी उद्यासाठी वेळ काढला असेल. लॉट आहे ना ठरवायची कशी हे आता मॅच उद्या कसं लोड सेकंड कॉल आपल्याला दिलेला आहे. कैवल्य 7 स्टार वर्सेस काव्या स्पोर्ट्स. जास्त नसतं आपण तयारी करायचं आहे. नियोजनच तसं केलेलं आहे. त्याच्याबद्दल ते काय असू दे, तिथं सांगितलं ते काय रिव्ह्यू अनसक्सेसफुल ना. पुन्हा रिव्ह्यू आपल्यासाठी मिळणार नाहीये, कारण तो अनसक्सेस झाला. म्हणून एक चांगली या ठिकाणी खरोखर स्पर्धा आहे. रिव्ह्यू सिस्टम देखील आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्षदर्शी आपल्याला न्याय मागता येतो.
19-11 आहे. आकडा समोर आहे. टाइमपास चढाई मित्रांनो ह्यालाच म्हटलं जातं. आता मात्र कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न हा चढाई बहादरांच्या माध्यमातून अर्थात प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून मात्र केला जातोय. आणि इकडे मात्र प्रीतमला काहीच झगडावं लागणार आहे. कुठेतरी काहीतरी चांगला प्रयत्न करावा लागणार आहे. परंतु टायमिंग मात्र 2 मिनिट आहे. लास्ट 2 मिनिट. 2 मिनिटं 19-11 मात्र या ठिकाणी गुणफलक आहे. आणि आता मात्र येणार की राहणार आशेच किरण देखील या ठिकाणी मावळले. काहीशा आशा मात्र या ठिकाणी कदाचित मावळतीला जाण्याची शक्यता आहे. आजचा पहिला दिवस आणि उद्याचा शेवटचा दिवस असेल. आज सुरुवात झाली, उद्या मात्र शेवट होणार आहे. आणि उद्याच्या शेवटामध्ये मुरुड तालुका अख्खा या ठिकाणी असणारे जे कबड्डीचे चाहते आहेत. स्पेशली या ठिकाणी ही स्पर्धा YouTube लाईव्ह असल्या कारणानं घरी बसून देखील या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे अनेक कबड्डी रसिका आहेत, जे प्रामुख्यानं घरून या कबड्डीचा आनंद मात्र घेत आहेत. कमी मिनिटांचा खेळ आहे. लास्ट मिनिट म्हणजे आता मात्र आपलं आव्हान संपुष्टात जवळपास आलंय. हे जाणून आहात तुम्ही सुद्धा आणि आम्ही सुद्धा. पुढील संघ आहे अर्थात मार्गस्थ व्हायला हरकत नाहीये. आपल्यासाठी थर्ड कॉल आहे. कैवल्य सेवन स्टार वर्सेस काव्या स्पोर्ट्स. या दोनही संघांसाठी शेवटचा पुकार. या दोनही संघांसाठी लास्ट कॉल, फायनल कॉल. कैवल्य सेवन स्टार वर्सेस काव्या स्पोर्ट्स. एक जबरदस्त खेळ आपण पाहतोय. या संपूर्ण हो क्या बात आहे. एक सुंदर पकड जाता जाता येता येता एक नेत्रदीपक कबड्डी स्पर्धा मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या माध्यमातून रसिक मनावर या ठिकाणी बिंबवणारी, रसिक मनाला खऱ्या अर्थानं चिरकाळ स्मरणात राहणारी ही कबड्डी स्पर्धा. अप्रतिम या ठिकाणी खेळ, एक चांगली नेतृत्व भावना आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही आयोजित करण्यात आली अशी नितीन कमाने मित्र मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होणारी कबड्डी स्पर्धा. एक भव्यत्वाचा आणि दिव्यत्वाचा खऱ्या अर्थानं साक्षात्कार देणारी ही कबड्डी स्पर्धा नक्कीच यशाच्या मार्गाने मात्र झुकते. पुढील संघ आहेत आणि आपल्यासाठी सुद्धा थर्ड कॉल आहे. ज्या वेळेला फायनली आपल्याला बोलावण्यात येईल त्यावेळेला मात्र आपण यायचं, इथे प्रवेशद्वारावर येऊन थांबायचं आहे. दोनही संघांना